2 महिन्यामध्ये काय काय शिकणार आहे मी काल पण सांगितलं होतं, आज पण एकदा सांगतो. कॅन हा टॉपिक, ह्याच्यामधले 6 प्रकारचे वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे आपण बघितले. होकारार्थी वाक्य असेल, प्रश्नार्थी वाक्य असेल, नकारार्थी वाक्य, नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य, WH प्रश्नार्थी वाक्य, WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य बघितलं. त्याच्यानंतर शूड हे नाही बघितलं, शिकणार आहे आपण शूड. त्याच्यानंतर मस्ट, प्रत्येक ह्याच्यावरती एक वाक्य 6 प्रकारे कसं ट्रान्सलेट करायचं. त्याच्यानंतर कुड, त्याच्यानंतर ऑन टू, ऑनटेड टू, सिम्पल प्रेझेंट, सिम्पल फ्युचर, कॉन्टिन्युअस प्रेझेंट, कॉन्टिन्युअस पास्ट, कॉन्टिन्युअस फ्युचर, टू बी प्रेझेंट, टू बी पास्ट, टू बी फ्युचर, हॅज, हॅव प्लस ऑब्जेक्ट, जो की आज आपण शिकतोय म्हणजे काल शिकलोय. आणखीन आज 2 नवीन टॉपिक शिकणार त्याच्यावरती. ठीक आहे, 2 प्रकार. त्याच्यानंतर हॅड प्लस ऑब्जेक्ट, विल हॅव, शाल हॅव प्लस ऑब्जेक्ट, हॅज टू, हॅव टू. त्याच्यानंतर हॅड टू, विल हॅव टू, शाल हॅव टू. आणि काय केलं तर आपण 20 शब्द दिलते, जे की आपण रोजच तुम्हाला 20 शब्द देणार आहे. ठीक आहे, 20 शब्द आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ. बघा, दररोज जर आपण 20 शब्द घेतले तर आपले 50 दिवसामध्ये किती शब्द होतील? 1000 शब्द होतील. 1000 शब्द. मग 2 महिन्याचा पूर्ण सिलेबस आहे. आणि हे शिकण्यासाठी तुम्हाला क्रियापदाच्या पहिल्या रूपाची आणि क्रियापदाच्या चौथ्या रूपाची गरज आहे. क्रियापदाच्या पहिल्या रूपाची आणि क्रियापदाच्या चौथ्या रूपाची. त्याच्यामुळं क्रियापदाचं दुसरं रूप आणि क्रियापदाचं तिसरं रूप याची तुम्हाला गरज नाही पडणार. म्हणजे हे अतिशय सोपे टॉपिक आहेत स्पोकन इंग्लिशमधले किंवा इंग्लिश समजण्यासाठी. ठीक आहे, तर बघा ते 20 शब्द कोणते होते काल जे आपण शिकलो ना, मी एकदा आणखी सांगतो. आज नवीन 20 शब्द तुम्हाला देणार आहे आणि सोबतच तुम्हाला 2 प्रकार शिकवणार आहे. ह्याच्यामधले नकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थी. नीट बघा, मी सांगितलं होतं तुम्हाला. स्काय म्हणजे काय? स्काय म्हणजे काय? आकाश. त्याच्यानंतर क्लाउड, क्लाउड म्हणजे ढग, क्लाउड म्हणजे ढग. आणि तुम्ही वहीमध्ये लिहिताना उलटं लिहिलं तरी चालेल. आधी ढग, नंतर त्याला क्लाउड. त्याच्यानंतर काय सांगितलेलं? ट्री, ट्री म्हणजे झाड. त्याच्यानंतर ब्रँच, ब्रँच म्हणजे फांदी. त्याच्यानंतर ब्लेम, ब्लेम म्हणजे दोष देणे, ब्लेम म्हणजे दोष देणे. त्याच्यानंतर कॅच, कॅच म्हणजे जेलने पकडणे. त्याच्यानंतर स्टोन, स्टोन म्हणजे दगड. त्याच्यानंतर मड, मड म्हणजे चिखल. सॉइल म्हणजे स्टोर, साठवण, स्टोर, साठवण. त्याच्यानंतर विअर, नेसणे. त्याच्यानंतर सिलिंग म्हणजे छत. बघा, ह्याच्यामध्ये क्रियापद पण आहेत. क्रियापद समजते ना तुम्हाला? क्रियापद पण आहेत आणि नाउन पण आहेत. जसं झाड काय झालं, एक नाउन झालं. ठीक आहे, तसं. आता ग्रास म्हणजे काय? गवत. ग्रेज म्हणजे चरणे. स्वीप म्हणजे जाणणे. कॉम म्हणजे फनी किंवा ह्याचं विंचरणे म्हणजे हे क्रियापद बनतं. ठीक आहे, फनी, कंगवा पण म्हणता तुम्ही याला. आणि विंचरणे म्हणजे ते क्रिया झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर वे, वे म्हणजेच काय? मार्ग. त्याच्यानंतर डिझर्ट म्हणजे काय? वाळवंट, वाळवंट. स्टील म्हणजे चोरणे आणि थिप म्हणजे चोर. ठीक आहे, बघा हे 20 शब्द झाले. हे तुम्हाला सिलेबस सांगितलं. त्याच्यानंतर बघा आपण जो टॉपिक शिकलो होतो तो टॉपिक आपण काय शिकलो? हॅज किंवा हॅव प्लस ऑब्जेक्ट, हॅज किंवा हॅव प्लस ऑब्जेक्ट. आता बघा हे कधी वापरतो की सब्जेक्टकडे एखादी गोष्ट आहे हे सांगण्यासाठी. म्हणजे सब्जेक्टची मालकी एखाद्या गोष्टीवर आहे असं सांगण्यासाठी सब्जेक्टकडे ते आहे. ठीक आहे, तसंच बघा किंवा सब्जेक्टला ते आहे. जसं मी म्हणतोय माझ्याकडे पेन आहे, मी काय केलं की माझ्याकडे एखादी वस्तू आहे असं सांगितलं, माझ्याकडे पेन आहे. तसंच बघा मला कान आहे, मला कान आहे. ठीक आहे, माझ्याकडे कान आहे असं नाही बोलत, मला कान आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपण ह्याचा वापर करतो. ठीक आहे, हॅज किंवा हॅव प्लस काय येणार? ऑब्जेक्ट येणार. म्हणजे हे जर वाक्य ओळखायचे झाले तर कसे ओळखणार तुम्ही? च्याकडे आहे म्हणजे सब्जेक्टकडे आहे किंवा सब्जेक्टला आहे. समजतंय? जसं की ह्याचं होकारार्थी वाक्य ट्रान्सलेट करताना सुरुवातीला तुम्ही काय करणार? सब्जेक्ट लिहिणार. काय लिहिणार? सब्जेक्ट. त्याच्यानंतर हॅज किंवा हॅव, हॅज किंवा हॅव हे कशावरून ठरवणार तुम्ही? हॅज लिहायचं का हॅव लिहायचं? कशावरून ठरवणार? क्रियापदावरून, सब्जेक्टवरून ठरवणार. सब्जेक्ट तुमचा एकवचन आहे का अनेकवचन आहे? ठीक आहे, आता सब्जेक्ट तुमचा
एक वचन असेल म्हणजे कोण कोण, शी, ही, इट किंवा एक नाव, जसं राधा एक नाव आहे, श्याम एक आहे, गौरी एक आहे, तर त्यावेळेस तुम्ही कशाचा वापर करणार, हॅजचा वापर करणार. आणि हॅवचा वापर कधी करणार, ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट आय, यू, वी, दे आणि अनेक वचन नाव असेल. अनेक वचन नाव म्हणजे काय, एकापेक्षा जास्त नाव, जसं राम आणि श्याम एकापेक्षा जास्त आहे, म्हणजे राम आणि श्याम हे सब्जेक्ट लिहिल्यानंतर काय करणार तुम्ही, हॅवचा वापर करणार. समजलं. त्याच्यानंतर काय करणार तुम्ही, ऑब्जेक्ट लिहिणार, त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहिणार. काय करणार, ऑब्जेक्ट लिहून रिमाइनिंग सेंटेन्स असेल तर वाक्यामध्ये लिहायचं. आता इथपर्यंत आपण शिकलो. ह्याच्यामधलं होकारार्थी वाक्य कसं ट्रान्सलेट करायचं शिकलो. कसं, माझ्याकडे कार आहे, माझ्याकडे कार आहे. इथं आपण काय केलं, आय लिहिलं, त्याच्यानंतर हॅवचा वापर केला, त्याच्यानंतर अ कार असं लिहिलं. ठीक आहे, माझ्याकडे कार आहे. तसंच ह्याला आपण प्रश्नार्थी बनवलं, म्हणजे काय, साधा प्रश्नार्थी वाक्य शेवटी का लागून बनतो तो प्रश्नार्थी वाक्य. मग इथं काय केलं तुम्ही, ह्याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे, सुरुवातीला तुम्ही हेल्पिंग वर्ब लिहिणार. ठीक आहे, मग इथं डूचा आणि डजचा वापर करणार, डूचा किंवा डजचा. आता डूचा वापर कधी करणार, ज्या ठिकाणी सब्जेक्ट तुमचा आय, यू, वी, दे आणि अनेक वचन नाव असेल त्यावेळेस कशाचा वापर करणार तुम्ही, डूचा, डूचा. आणि ज्यावेळेस एक वचन नाव असेल म्हणजे शी, ही, इट आणि एक नाव जसं राधा, श्याम, त्यावेळेस तुम्ही कशाचा वापर करणार, डजचा. इथं बघा, इथं कन्फ्यूज होत आहे थोडंसं तुम्ही. इथं काय, माझ्याकडे कार आहे, आता माझ्या, आता इथं डूचा डजचा वापर तुम्हाला सुरुवातीला करावा लागणार. हां, डूचा पाठ करते, डूचा डजचा वापर तुम्हाला इथं सुरुवातीला करायला लागणार. हे कशावरनं ठरवणार तुम्ही, इथं जे समोर सब्जेक्ट येणार आहे तुमचं, डूच्या डजच्या समोर जे सब्जेक्ट येणार आहे वाक्यामध्ये त्याच्यावरनं ठरवणार. समजतंय. आता इथं तुमचं काय, माझ्याकडे, माझ्या म्हणजेच काय, आय, आय येणार ना, मग आय समोर येणार म्हणून डूचा वापर केला आपण. हे समजलं. हे दोन वाक्य समजले का. आता ह्याच्यातला तिसरा प्रकार कुठला आहे, नकारार्थी वाक्य. आता या ठिकाणी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, नीट समजली नसेल तर आणखीन विचारा, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत विचारा. मी काय सांगितलं तुम्हाला, माझ्या, माझी, माझे, माझा, ही माय, म्हणजे ह्याच्यासाठी काय इंग्लिश शब्द कुठला आहे, माय. ठीक आहे, माय. मग इथं पण तसं झालं आहे, माझ्या, म्हणून आपल्याला काय वाटतं ते माझ्यासाठी माय येणार, काय येणार, माय. परंतु हे सुरुवातीला आलं आहे, सब्जेक्टिव्ह म्हणून आलं आहे. ठीक आहे, म्हणून तुम्ही कशाचा वापर करणार या ठिकाणी, आईचा. हे लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवायचं. आता बघा, तिसरा प्रकार जो आहे तो नकारार्थी वाक्य आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणणार तुम्ही त्याला, निगेटिव्ह सेंटेन्स. आता निगेटिव्ह सेंटेन्स ह्याचंच आपण बनवूया, त्याच्यानंतर ते ट्रान्सलेट करण्यासाठी फॉर्म्युला कसा आहे ते समजून घेऊया. ठीक आहे, बघा, निगेटिव्ह सेंटेन्समध्ये काय करणार तुम्ही, माझ्याकडे कार नाही, कार नाही, माझ्याकडे कार नाही आणि फुल स्टार नाही. हे समजलं. आता ह्याच्यासाठी फॉर्म्युला काय बघा, सुरुवातीला तुम्ही काय लिहिणार, सब्जेक्ट. काय लिहिणार, सब्जेक्ट. नीट लक्ष द्या, काय होत आहे. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्ही डूचा किंवा डजचा वापर करणार, डू किंवा डज, प्लस नॉट प्लस हॅव आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. एक असेल तर तिथं अ लावून सांगायचं. समजतंय का, समजलं का इथपर्यंत. ठीक आहे, बघा, तसंच ह्या डूला आणि ह्या डजला ज्यावेळेस तुम्ही नॉट एकत्र करणार, ह्या डूला आणि ह्या डजला नॉट एकत्र करून पण तुम्ही लिहू शकता, तुमची मर्जी कसं लिहायचं आहे तसं. त्यावेळेस तुम्ही असं लिहिणार बघा, डोंट. काय लिहिणार, डोंट. म्हणजे काय लिहिणार, सब्जेक्ट, त्याच्यानंतर डोंट, त्याच्यानंतर डायरेक्ट हॅव प्लस ऑब्जेक्ट. तसंच डज जर असेल तर तिथं काय येणार तुम्ही, डझंट. काय लिहिणार, डझंट. समजतंय. हे लिहायचं असेल तर हे लिहू शकता. आता माझ्याकडे कार नाही असं वाक्य आहे. माझ्याकडे कार नाही, दिसतंय का बाळा, समजून घ्या बरं का, मागं राहू नका. बघा, माझ्याकडे कार नाही. काय करणार तुम्ही, सुरुवातीला आय लिहिणार. काय लिहिणार, आय. त्याच्यानंतर आय समोर कोणाला वापरणार तुम्ही, डजला वापरणार का, डूला, डू लिहिलं. त्याच्यानंतर डोंट लिहा, डू लिहा किंवा डोंट लिहा. आपण या ठिकाणी डोंट लिहू. ठीक आहे, वेगळे पण लिहू शकता. आय डोंट. त्याच्यानंतर
हॅव हॅव आणि ऑब्जेक्ट काय याच्यामध्ये अ कार. फुल स्टॉप. समजते. आय डोंट हॅव अ कार किंवा कसं म्हणणार तुम्ही काय कसं म्हणणार आय डू नॉट हॅव अ कार. ज्यावेळेस डूला आणि नॉटला एकत्र लिहिणार त्यावेळेस. समजतंय. हे समजलं माझ्याकडे कार नाही. आता ह्याचंच तुम्ही नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य बनवताना काय करणार बघा. ह्याच वाक्याच्या शेवटी का लावणार माझ्याकडे कार नाही का. कार नाही का. माझ्याकडे कार नाही का. आणि इथं प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण. समजतंय का. प्रश्नचिन्ह विसरताय. काय झालं बाबा तुला काय झालं नाही काय झालं ना. माझ्याकडे कार नाही का. आता या ठिकाणी काय करणार फक्त तुम्ही हे जे आहे डू किंवा डज ह्याला सुरुवातीला लिहिणार. डू किंवा डज याला सुरुवातीला लिहिणार. त्याच्यानंतर सब्जेक्ट नॉट आणि हॅव आणि ऑब्जेक्ट. आणि समजा तुम्हाला एकत्र लिहायचं असेल तर काय करणार तुम्ही हे नॉट जोडून डायरेक्ट सुरुवातीला लिहिणार. कसं बघा जर समजा तुम्ही एकत्र लिहिलं तर सुरुवातीला डोंट लिहिणार. त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहिणार. त्याच्यानंतर हॅव लिहिणार. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट लिहिणार आणि प्रश्नचिन्ह देणार. ठीक आहे. रिमाइनिंग सेंटेन्स असं रिमाइनिंग सेंटेन्स लिहायचं. समजा जर तुम्ही काय केलं नॉट वेगळा लिहिला तर काय करणार डू सब्जेक्ट आणि इथं नॉट लिहिणार. समजते. हे पण लक्षात ठेवा. आता माझ्याकडे कार नाही का. माझ्याकडे कार नाही का. हा कसं करणार कोण सांगतंय. हा सांग. आई कशाला हां डोंट लिहिणार. डोंट का लिहिणार की समोर येणारा सब्जेक्ट कोण आहे आपला आय आहे म्हणून. ठीक आहे. तर डोंट आय अ कार आणि समजलं. नाहीतर तुम्ही असं पण करू शकता डू आय नॉट हॅव अ कार. समजतंय. लक्षात ठेवायचं इथं जी महत्त्वाची गोष्ट आहे ज्यावेळेस तुम्ही हॅजचा वापर करताय ती हॅजचा वापर कुठे करताय फक्त होकारार्थी वाक्यामध्ये करताय. नंतर ह्या ठिकाणी हॅजचा किंवा हॅवचा काही संबंध ह्याचा काही संबंध येत नाही. फक्त हॅवच राहतोय. ठीक आहे. फक्त तुम्ही डू किंवा डज लिहायचं. डू लिहिला तरी डज लिहिला तरी समोर कोणाला लिहायचंय हॅवला. हे लक्षात ठेवा. हे 4 समजलं. हां बघा इकडं तुमचं म्हणणं काय आहे. इकडे बघा तुम्ही काय म्हणताय ह्या ठिकाणी तुम्ही डज का नाही वापरला असंच म्हणायचं आहे ना. ह्या ठिकाणी डज काय नाही वापरलं कारण इथं जो सब्जेक्ट आलाय हा सब्जेक्ट हा कोण आहे माझ्या म्हणजेच आय आहे म्हणून आपण या ठिकाणी कोणाला घेतलंय डूला घेतलंय. समजतंय का. समजतंय ना. जर समजा इथं ती असतं तिच्याकडे कार नाही का. ती काय झाला एक झाली एक वचन म्हणून तुम्ही या ठिकाणी तुम्हाला डज वापरावं लागलं असतं. डझंट वापरावं लागलं असतं. समजतंय का. समजा इथं राधाकडे कार नाही असं असतं. राधा मुलगी आहे एकच आहे म्हणजे या ठिकाणी कोणाला असतं राधा आले असते म्हणून तुम्ही डजचा वापर केला असता. डझंट वापरला असतं. समजतंय ना. समजलं का. एकच वाक्य घेतले आपण माझ्या म्हणून आपण या ठिकाणी डझंट वापरलं नाही. सब्जेक्ट आपला कोण आहे याच्यामध्ये आय आहे म्हणून. समजतंय. जर या ठिकाणी सब्जेक्ट आपला बदलला असता राधा आला असतं ती आली असती तो आला असता तर आपलं डू न घेता आपल्याला कोणाला घ्यावं लागलं असतं डज. समजलं का नाही. मूर्खाचा बाजार आहे तुझा सगळा. लिहा आता वाक्य. रवीकडे मोबाईल आहे. रवी हॅज अ मोबाईल. रवीकडे मोबाईल आहे का. डज रवी हॅव अ मोबाईल. रवीकडे मोबाईल नाही. रवी डझंट अ मोबाईल हॅव अ मोबाईल. रवीकडे मोबाईल नाही का. डझंट रवी हॅव अ मोबाईल. माझ्याकडे पुस्तके आहेत. आय हॅव अ बुक. पुस्तके. आय हॅव बुक्स. माझ्याकडे पुस्तके आहेत का. डू आय हॅव
अ बुक्स अ नाही लावायचं तिथं. अनेक वचन आहे ना, अनेक आहेत ना पुस्तकं, एकापेक्षा जास्त आहेत ना, तिथं अ वापरायचं नाही. काय येणार तिथं? बुक्स डू आय हॅव बुक्स. समजतंय? हा. माझ्याकडे पुस्तके नाहीत. आय डोंट हॅव बुक्स हा. माझ्याकडे पुस्तके नाहीत का? डोंट आय हॅव बुक्स